गुरुपौर्णिमेच्या तयारीसाठी आम्ही इथे आता हा मंडप बांधलेला आहे। परवा गुरुपौर्णिमा आहे 10 जुलैला। तुम्ही बघत आहात लांब लचक हा मंडप आहे पूर्ण। काही काय असतं की जेव्हा काही कार्यक्रम असतात किंवा मग असा काही उत्सव असतो, असे काही दिवस असतात, ह्यासाठी एकदम जोशमध्ये आपण कामाला लागतो। नाहीतर इतर दिवसांमध्ये आहे आपलं हळू चाललं होतं, पण आता काही ना काहीतरी चाललेत कामं। अरे वा, मस्त ही पायरी छान बनवली त्यांनी इथे, कारण की फार उंच होती अगोदर ही पायरी। एक पायरी अजून एक वाढवून घेतली खाली। आता व्यवस्थित आपण पाय ठेवून खाली, अच्छा अजून एक इथे पण आहे, एक छान केलं। आता ह्यावरती ते लोक काय ताडपत्री वगैरे काहीतरी लावणार आहेत। तिथे त्या बाजूला जेवणाची तयारीसाठी आम्ही हा मंडप बांधलेला आहे पूर्ण। इथे पूर्ण जेवणाची तयारी सगळी असणार आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही जो महाप्रसाद आम्ही ठेवलेला आहे त्यासाठी इथे जेवण बनवलं जाणार आहे। आणि इथलच्या इथेच म्हणजे ते वाढतील वगैरे सर्वांना वगैरे। आणि इथे ह्या साईडला हा पूर्ण जो एरिया आहे आपला, आता इथे भक्तजन इथे सगळे बसतील। आणखीन जे काय आहे आता बघू, आता किती लोक येतील काय येतील काही माहिती नाही आहे। बस बाबाजी आज बोलतात ना की आज आमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेत आहेत। आणखीन हे कधी ध्यानी मनीही नव्हतं माझ्या की असं काहीतरी कार्य माझ्या हातून, आमच्या दोघांच्या हातून, मी आणि माझे मिस्टर रमेश नारायणे, मी ज्योती नारायणे, माझे मिस्टर रमेश नारायणे, आमच्याकडून काहीतरी असं काहीतरी ही गोष्ट घडणार आहे। खरंच नशीबवान आहोत आम्ही की आम्हाला देवाचं हे सगळं कार्य, देवाचे हे सगळे कामं आम्हाला करायला मिळत आहेत। ते आतमध्ये कलरचं काम चालू आहे, परत एकदा कलरचं अर्धवट काम राहिलं होतं। स्थापनेच्या दिवशी आम्ही कलरचं काम केलं होतं, पण आता इथे कलरचं काम चालू आहे आता। अरे वा, छान ना। सगळ्या रॉडला हे ऑरेंज कलर करा। हे बघ बाळ, हे बघ ना, हे सगळं काढ ना। हे सगळं काढलेलं आहे ते, आणि ते सगळे पानं वगैरे डहाळ्या लावल्यात आंब्यांच्या, त्या पण काढ। हा काय चाललं तिकडे आहे ना, तुमच्या बाजूला फुटी भर थोडीशी, तिथे त्या खाली टाक। बाबांच्या फोटोंवरती आम्ही चादर वगैरे घातलेली आहे। दोन हात मारणार ना आता ह्याचे। हा, हे स्थापनेच्या दिवशी सगळं राहून गेलं होतं आपलं। स्थापनेच्या दिवशी सगळं राहून गेलं ना, ह्या सगळ्या हे सगळं ऑरेंज कलर वगैरे सिंदुरी कलर हे रॉडला इथे हे करण्यासाठी मारायचं होतं। छान। संध्याकाळची वेळ आहे। आणखीन इथे छान आता आम्ही लाईट्सचे पोल्स लावलेले आहेत इथे। आणखीन लाईट्सही लावलेले आहे, सोलार लाईट्स आहेत, बट तुम्ही ह्याच्यावरती पण इलेक्ट्रिसिटीवरती पण चालू करू शकता। हे बघा, ही लाईट्स आता इथे लावलेले आहेत। तर कसं संध्याकाळच्या वेळी आता इथे लाईट्स असणार आहे, आरामात आपल्याला जाता येतंय।
मठापर्यंत. आज सकाळपासून भरपूर कामं चालू होती. हे आहे आमच्या फार्म हाऊसचं एंट्रन्स गेट. बघा किती छान सजवलेलं आहे. आणखीन हा बॅनर आहे इथे. श्री नीम करोली महाराज स्वयंप्रकट गौरधाम मठ. सर्व नीम करोली बाबांच्या भक्तांचे स्वागत गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी. तर हा आमचा गेट आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण आपल्या गेटमधून आपण आता आतमध्ये चाललो आहे. बघा किती सुंदर लाइटिंग्स. वाव. आणि पौर्णिमा आहे बघा, तुम्हाला चंद्र पण दिसतोय. किती सुंदर दिसतोय चंद्र. तर अशी ही लाइटिंग आम्ही केलेली आहे. रात्रीच्या वेळी ह्या लाइटिंगचं फार सुंदर एक गेटअप, एक बोलतात ना की फार छान दिसतं हे. तर अशी ही लाइटिंग्स आम्ही केलेल्या आहेत. थोडंसं इथे हे जे मैदान आमचं आहे हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे इथे, पण आता तेवढा वेळ नव्हता आम्हाला. ठीक आहे, पण पुढे आम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि हा रस्ता आता रस्ता पूर्ण आपल्या मठाकडे आता जातोय. तर ही आधी पायवाट होती. मी तुम्हाला बघा माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलं ते पायवाट होती. तर हे आता कन्स्ट्रक्शन PCC करून छानपैकी ह्याला बनवलेलं आहे. बघा दोन्ही बाजूला लाइटिंग्स वगैरे किती सुंदर दिसतंय आता. आणि तिथे आम्ही शेड्स वगैरे घातलेले आहे सभा मंडपामध्ये, जेणेकरून उद्या सगळेजण तिथे बसतील जेवायला वगैरे. आणखीन त्यासाठी आम्ही ते मस्त छानपैकी शेड्स वगैरे आम्ही घातलेले आहेत. आधी मला वाटलं होतं ताडपत्री ते घालणार आहे, पण नाही, इथे त्यांनी छानपैकी शेड्स घातलेले आहेत इथे. हे बघा, हा आहे पूर्ण मोठा सभा मंडप इथे, छानपैकी मोठा. नंतर इथे बाजूला जे आहे इथे जेवणासाठी आम्ही केलेलं आहे इथे. तर इथे आचारी येऊन सकाळी जेवणाला इथे लागणार आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. हा बोर्ड आमचा आहे. स्थापना दिवस जेव्हा होता 15 जूनचा हा बोर्ड आहे. स्थापना 15 तारखेला आम्ही स्थापना दिवस आम्ही ठेवला होता. बाबांनी ठेवला होता तो बाबांनी करून घेतला होता आमच्याकडून. आता मगाशी सगळे साफसफाई करून सगळे गेलेले आहेत. तर आम्ही मुद्दाम म्हणून हे असं जाळीचं दार ठेवलं. हो, हे मी सकाळी येऊन आता पूर्ण बाबांचं जे हे आसन वगैरे आहे हे सगळं आता आसनचे कवर वगैरे सगळे बदली करणार आहे.
पौर्णिमा प्रीत्यर्थे गुरुस्थाने ओम औषधिं नमस्कन्नां व्योषं तदृशं मदस्नाम्यामि श्रीमन्नागणाधिपते नमः हरिघट्टमरोपयामि हरिघण्ट्रिणाचमनीं कर्पयामि आत्मनार्दे शुद्धोदस्तानं कर्पयामि श्रीमन्नागणाधिपते नमः शुद्धोदस्तानन्दे आचमनीं समरोपयामि वस्त्रोपवस्ते रणिरामवन्दे ग्रहाण हरिघन्नोपतिप्रियतां कर्पूरवासनं वोयं नाग्न्यातमानं नागमिदाग्नमयावतिमभ्या पादयो आचमनं समरोपयामि हरिघण्टमरोपयामि हरिघण्ट्रेण आचमनीं कर्पयामि आचमनार्दे शुद्धोदस्तानं कर्पयामि शुद्धोदस्तानन्दे आचमनीं समरोपयामि सकलव्यापिप्रणादिक्षतान् समरोपयामि दधिस्नानं समरोपयामि दधिस्नानन्दे शुद्धोदस्तानं कर्पयामि शुद्धोदस्तानन्दे आचमनीं कर्पयामि पूजनम् अहं करिष्ये करिन्नात्मावा हरक्षेत्रदेव विकलो सम्माना निसंजन्मा निरपरा ओम भक्तन्नापंसे महाराजाना ओम नेति रामेन्द्रकरकाया ओम नेति आदिनकानि हललोकिनपावनारि रे हमिदसंहाय पापा मुक्ता कलनवला यासा ओम फलपसं वीरप्रसाय अगन्धसदा मधुबलाय आर्वागे जो प्रसन्नागे मुक्ति प्राप्तव भागे ओम रायकारे देवो बलद्वारा पुराय ओम हृदय कई आवे संधाय ओम जौतनावतिमा बुधिपाई बुधमालंबाई सुखाई ओम एहि बलिमा एहि गिरि मन विचार प्रदाया आये एको विदा सिंह समाज आई वंदनावा प्रतिमा ओम बुद्धि वंदन प्रेम पिता ओम बुद्धि कतुलम उपदेहि राम कृपा भोगायो विवेदी नाटकायो अन्य गमाना रणिराम देवरान अगन्नपतिप्रियतां कर्पूरवासनं वोयं नाग्न्यातमानं नागमिदाग्नमयावतिमभ्या पादयो आचमनं समरोपयामि हरिघण्टमरोपयामि हरिघण्ट्रेण आचमनीं कर्पयामि आचमनार्दे शुद्धोदस्तानं कर्पयामि शुद्धोदस्तानन्दे आचमनीं समरोपयामि सकलव्यापिप्रणादिक्षतान् समरोपयामि दधिस्नानं समरोपयामि दधिस्नानन्दे शुद्धोदस्तानं कर्पयामि शुद्धोदस्तानन्दे आचमनीं कर्पयामि सकलव्यापिप्रणादिक्षतान् समरोपयामि दधिस्नानं समरोपयामि दधिस्नानन्दे शुद्धोदस्तानं कर्पयामि शुद्धोदस्तानन्दे आचमनीं कर्पयामि जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दशमात्रे मन कामना पुरवी जय देव रत्नगौरी भरा पुनगौरी कुमारा चंदनानि रूढि कुंकुमेश्वरा हीरे शरीरमूढा शोभा शोभरा वृंदनशीलोभूरे धनी नागरिया जय देव जय मंगलमूर्ति सुबह की मीठी मीठी है धूप में भी तू, मंदिर में घंटियों की है गूंज में भी तू है सभी की श्रद्धा विश्वास में है तू, जो हाथ में है माला उन मनकों में है तू। मैं जहाँ भी जाऊँ बाबा मेरे साथ रहना तू।